नमस्कार मंडळी. आज एक स्टोरी मी सांगणार आहे सर्वांना. तर लहानपणापासून आपण चिवताईची गोष्ट ऐकलेलीच आहे. तर आज आपण कावळ्याची बाजू ऐकूया. ठीक आहे. तर बाहेर खूप वादळ सुटलेला असतो, पाऊस खूप सुटलेला असतो. तर कावळ्याला थंडी वाजत असते, खूप कुडकुडत असतो. तो जातो चिवताईच्या घरी. कावळा म्हणतो, चिवताई दार उघड. आतून चिवताई म्हणते, थांब, माझ्या बाळाला पावडर लावू दे. थोडा वेळ थांबतो कावळा, पुन्हा म्हणतो, चिवताई दार उघड. आतून चिवताई म्हणते, थांब, माझ्या बाळाला कपडे घालू दे. पुन्हा कावळा थोडा वेळ थांबतो, पुन्हा चिवताईला हाक मारतो. चिवताई काही दार उघडत नाही. ती तिचीच जे काही चाललं असते ते सांगत असते. पावडर लावते, कपडे घालते, बाळाला खाऊ घालते, बाळाला आंघोळ घालते. असेच 2 दिवस निघून जातात. तिला भानच नाही राहत आपल्याला दरवाजा उघडायचे म्हणून. मग कावळा जातो आपल्या ह्याच्यात दुसरीकडे आसरा घ्यायला. काही दिवस गेल्यानंतर मग चिवताईला आठवते, अरे बापरे, आपण तर कावळ्यासाठी दरवाजाच उघडलेला नाही आहे. मग चिवताई एकदम घाबरून दरवाजा उघडायला जाते. पाहते तर काय, कावळा तर नाही आहे तिथे. थोडंसं वाईट वाटतं तिला. आत जाऊन बसते. तिचं मन काही कशातच लागेना. खूप दिवस गेले. चिवताईला असंच वाटायचं, कावळा आता बाहेर येईल, मग बाहेर येईल, कावळ्याची हाक येईल, कावळा पुन्हा आपल्या जवळ येईल विचारायला. तसे काहीच नाही होत. मग चिवताईने एक मोठी झेप घेते कावळ्याला शोधण्यासाठी. कावळा काही तिला सापडत नाही. थकून दमून एका फांदीवर बसते. तेव्हा अचानक तिच्या कानावर कावळ्याचा आवाज येतो. चिवताईला खूप आनंद होतो. मग तर